अकोले तालुक्यातील पळसुंदे गावातील देऊळवाडी वस्तीतील शेतकरी व रहिवासी यांना जाण्यास रस्ता नसल्याचा प्रकार समोर आला आहे. सदर रस्त्याच्या प्रश्नात आमदार किरण लामटे यांनी लक्ष घालण्याची विनंती येथील शेतकरी व रहिवासी यांनी केली आहे. 50 ते 60 लोकांची लोकवस्ती असलेल्या लोकांना रस्ता येण्या जाण्यास नसल्याने आता त्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. रस्ता नसल्याच्या कारणाने शेतकरी वर्गाची शेती पडीक पडली असल्याचं चित्र समोर येत आहे. येथील महिला हित या रस्ता नसल्याच्या कारणाने त्रस्त झाल्या आहेत. यावेळी सदर महिला वर्गांनी आपल्याला होत असलेल्या त्रासाबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. आमची देवळवाडी वस्ती आहे. आम्हाला रस्ता नाही पहिल्यापासून रस्ता नाही. माणूस जर आजारला तर उचलून या लागत उजळी करून. 50-60 लोक आता त्यांची अडचण आहे इथं. काय ग, आम्हाला ह्या बाजूने जाय मार्ग नाही आणि ह्या बाजूने जाय मार्ग नाही, तेव्हा आम्हाला रस्ता पाहिजे. आमची देवाडवाडी वस्ती, आम्हाला दोया बाजूला रस्ता नाही जायला. आम्हाला रस्त्याची कोणातरी सोय करावा. 5-50 घरं आहेत आमची इथे, 10-5 घरं. नेमकी तुमची काय अडचण होती? तुम्हाला महिला म्हणून तुमच्या काय अडचणी होती इथं? आमची म्हणजे जायला रस्ता नाही, आमची ही सोय नाही. म्हाताऱ्या कोताऱ्या असली त्याला उचलून न्यायला लागता. देवळवाडी वस्ती आहे इथं. इकडं म्हाताऱ्या माणसं आजारी पडली तर कसं न्यायचं? त्या इकडं उचलून नेतात. मग आम्हाला रस्ता पाहिजे ना इथं. वाट नाही जायला यायला. दोन्ही का कुठलंय रस्ता नसल्यामुळे काय काय अडचण होतात? मग येऊन देते नाही ना आम्हाला. इकडं यायला वाट नाही आम्हाला. पार आम्हाला रस्ता पाहिजे. इथे देवळेवाडी वस्ती आहे. मला येण्या जाण्याचा रस्ता नाही. इथे 50-60 लोक राहतात. तर किरण लामटे साहेबांना, तहसीलदारांना आमची विनंती आहे की आमच्या देवळेवाडी वस्तीला आम्हाला लवकर रस्ता करून द्यावा. आम्हा बायकांना कोणतीच सुविधा नाही. इथं रस्त्याने जायची सुविधा नाही राहिली. लोकांनी रस्ता अडवलाय. त्याच्यामुळे आम्हाला लवकर रस्ता करून द्यावा, एवढीच विनंती आहे आमची. या वस्तीतील 2 बाजूने रस्ता असतानाही दोन्ही रस्ते गावातील एका व्यक्तीने जाणीवपूर्वक बंद केल्याचे चित्र समोर येत आहे. सदर शेतकरी यांना शेती असूनही आज मितीस शेती करता येत नसल्याचं चित्र समोर येत आहे. मी विठ्ठल गणपत उमरे. आमच्या गावामध्ये शेतीमध्ये येण्यासाठी रस्ता नाही आहे. माझ्या चुलत्याने रस्ता अडवलेला आहे. त्याच्या शेतात तो रस्ता ट्रॅक्टर घालतो, पण माझ्या शेतामध्ये तो ट्रॅक्टर घालून देत नाही, मला येऊन देत नाही. आणि मला रस्ता काढून मिळावा ही आमदारांना व तहसीलदारांना विनंती आहे. मी तहसीलदारांकडे पाठपुरावा केलेला आहे, अर्ज दिलेला आहे. वाडी आहे. आम्हाला येण्या जाण्याचा रस्ता नाही आहे. ट्रॅक्टर बिक्टर शेजारची येऊन देते नाही. आमची शेती पडीत आहे. आपला रस्ते चांगले नाहीत. पाऊल वाटे ते सुद्धा रस्ते चांगले नाहीत. 50-60 लोकांची वस्ती आहे आणि रस्ते ते सुद्धा नांगरून टाकले. शेतात जायला सुद्धा मार्ग नाही आहे. आमची शेती पडीत आहे. हे साहेबांची विनंती, रस्ता खुला करून द्यावा आम्हाला. आमची देवळेवाडी वस्ती आहे. या देवळेवाडीमध्ये जवळजवळ 30-35-40 घरे आपला वस्ती कुटुंब आहेत. तर यांना आम्हाला बरीच रस्त्याची अडचण झालेली आहे. पण इथून मागे रस्ते आमचे चालू होते, ते आता अचानक रस्ते बंद झालेले आहेत. तेव्हा तिथं लामटे साहेबांना विनंती करून सांगतो का आमचे रस्ते चालू करून द्यावा बा. तुमच्याजवळ आम्ही बरेच दिवस गागाळी सुद्धा दिलेले, रुपये सांगितलेले, तुम्ही म्हणले होईल. फक्त काय तर रिपोर्ट पाठपुरावा केला नाही बा तुम्ही सांगितल्या तसा. तर इथून पुढं आम्ही रस्ते आम्हाला करून द्या, आम्ही करू जसे तुम्ही सांगताल तसे करू बी. फक्त रस्ता आम्हाला काढून द्या बा. रस्ता बंद आहेत, बारीक छोटे रस्ते तर तिकडे जाता सुद्धा येत नाही माणसांना. काय करायचं? पावसाळ्याची सला पड अशी अडचण होते. काही आजारपण जर आलं तर कोणाला नेता येत नाही, उचलून न्यायची वेळ येते. अशी टाईम येतो एखादा टायमाला, जाऊ काय करायचं? त्याच्यासाठी आम्हाला थोडा रस्ता काढून दे नाही बा तुम्ही, एवढं गरजेचं आहे. आमच्या साहेबांना एवढीच विनंती आहे, एवढी या रस्त्याची काळजी घ्या आणि एवढा करून द्या बा आम्हाला. शेती आमची तशीच पडीत आहे. अजूनही काही करता नाही आलं. कारण ट्रॅक्टर येत होता तर ते सुद्धा येऊन तिने आता सगळं बंद केलेलं आहे. त्याच्यामुळं चौकडून गाठवलं आम्ही. आता काय करायचं तुम्ही बी ठरवा भाऊ.
बोला काय येईल म्हणून? आमचं देवळवाडी वाडी आहे देवळवाडी म्हणून. आम्हाला दोन्ही कुंभ रस्ता आहे पण एक रस्ता चालू नाही. आमची येण्या जाण्याची सोय नाही, गैरसोय आहे. त्याच्यामुळं आम्हाला हे रस्ता उपजाच करून देण्याची गरज आहे. यावेळी तहसीलदार अकोले यांना काही दिवसापूर्वी निवेदनही देण्यात आले आहे. या देऊळवाडी वस्तीतील रहिवासीयांना अजून रस्ता मिळत नसल्याने त्यांनी आमदार किरण लामटे व तहसीलदार अकोले यांनी शेतकऱ्यांना व रहिवासीयांना रस्ता खुला करून द्यावा अशी मागणी केली आहे. आदिवासी ग्रामीण भाग असलेल्या देऊळवाडी ही वस्ती गावापासून दूर असून रात्रीच्या वेळी आजारी रुग्णांना हॉस्पिटलमध्ये पोहोचवण्यास रस्ता नसल्याने देऊळवाडी ग्रामस्थांना मोठी अडचण होत आहे. एका व्यक्तीच्या चुकीच्या निर्णयाची शिक्षा येथील नागरिकांना मिळत आहे. न्यूज सह्याद्री एक्सप्रेससाठी संपादक भाऊसाहेब साळवेसह उपसंपादक किशोर मोहिते, अकोले.